नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. हे बघा, मी ना आता मस्त बेडशीट बदलून घेते. मग बेडशीट आहे ना 2-3 दिवसात बदलावं लागतं नाही. आणि सफेद असलं तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी नाही बदलावंच लागतं, नाही तर खूप खराब होतं. दिवनावर जे लोड आहे ना त्याचे कवरला मी कधीचे टिप मारायला ठेवले, पण मला ते वेळ काय भेटत नाही. कारण की ब्लाऊजच इतके असतात ना, मग ते ब्लाऊज शिवताच माझा वेळ निघून जातो. आणि झाडून काढताच आणि बाकीचे पण कामं आवरून घेते. म्हणजे कुठं काय वस्तू पडलेली असेल ती लगेच जागच्या जागी ठेवून देते. तरी पण किती आवरलं ना तरी एखाद्या तासात म्हणा 2-3 तासात म्हणा लगेच तसंच होऊन जातं. सगळं आवरल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देवपूजा करायला पण मला खूप उशीर होता आणि नंतर स्वयंपाकाला आहे ना आत्यांनी मदत केली. बघा, आत्यांनी मस्त भाकरी केल्या होत्या तांदळाच्या आणि पिठलं केलं होतं. कारण की आज आहे ना सकाळी नाश्ता वगैरे झाला तर नाश्ता केला ना तर मग जेवणाची आबळ होऊन जाते ना, त्याच्यामुळे ना दुपारी मस्त तांदळाच्या भाकरी आणि पिठलं केलं. तर मी ना बाकीचे मग कामं आवरून घेतले त्यांनी. आणि पिठलं नाही तव्यावरच केलं तर मस्तपैकी कांदा, लसूण, जिरे त्याची फोडणी दिली होती आणि त्याच्यातनं हिरव्या मिरच्या आणि थोडी हळद टाकून छान परतून घेतलं. आणि त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं. आणि तव्यावरचं बेसन आहे ना खूप छान लागतं. आणि जसं कढईत करतो तसं नाही लागत. तव्यावर आहे ना जास्त जणांचं नाही होतं, फक्त 1 ते 2 जणांचं बेसन होतं. आणि गरम पाणी म्हणजे ते उकळलं का पाणी ते भांड्यात काढून घ्यायचं आणि मग त्याच्यात बेसन टाकून हलवून घ्यायचं. म्हणजे कसं आहे अजून अप्रतिम लागतं. गरम पाण्यात आहे ना बेसन कालवलं ना तर छान लागतं. हे बघा, जसं केलं आहे ना तसं तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतं. गावरान पद्धतीने आपलं पिठलं भाकरी खूप छान लागतं. आणि हे सम्राटचं बेसन पीठ होतं, आमचं घरचं आहे ना बेसन पीठ संपलेलं होतं आणि त्याच्यामुळे ना पॅकेट आणलेलं होतं. तुम्हाला आहे ना मध्ये मध्ये स्वामीचा आवाज येत असा, तो रडत होता ना त्याच्यामुळे त्याचा आवाज येतोय. छान असतं आहे ना आपलं पिठलं रेडी झालेलं होतं आणि त्याच्यासोबत ना मस्त लसणाची मिरची केलेली होती. खूप अप्रतिम स्वयंपाक झालेला होता. आता इतक्यात आहे ना मी सगळं घरातलं काम आवरून आलेली आहे. आणि आता आहे ना मला ब्लाऊज कटिंग करायचे. आज ना शनिवार असल्यामुळे ना आमच्या इथे शनिवारी लाईट नसते ना, त्याच्यामुळे ना मग म्हटली चला ब्लाऊज तरी कटिंग करून ठेवते. कटिंग केलेलं असलं का म्हणजे बरं राहतं, म्हणजे पटकन ब्लाऊज घेऊन शिवता येतो. आणि मला अर्जंट आहे ना 4-5 ब्लाऊज पण द्यायचे, पण आता ते पण होता का नाही काय माहिती. ते त्यांना उद्या बाहेरगावी जायचं आहे त्यांचे. तुम्हाला दाखवली मी ती कोथिंबीर साडी, त्यातलेच साड्यांचे ब्लाऊज आहे. हे बघा, हे 2 साड्या आहे, यांची ब्लाऊज आहे. त्या 2 साड्या आहे. हा एक वेलवेटचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, त्याचा अस्तर आहे. परत हा एक चॉकलेटी कलरचा आहे, तो एक आहे. हा 2, 3, 4, 2, 3, 4, 5, 6, 7 ब्लाऊज मला अर्जंट उद्या द्यायचे. आता कधी होतील ते माहीत नाही. पहिले मी आता ब्लाऊज कटिंग करून घेते ते, आणि जमलं तर संध्याकाळी पण शिवायला बसावं लागेल. ह्या पद्धतीचे ब्लाऊज असले का थोडं ब्लाऊज पण कटिंग करायला त्रास होतो, कारण की कटोरीचा ब्लाऊज असतो. प्रिन्स कटचे ब्लाऊज असले तर काही प्रॉब्लेम येत नाही, आणि कटोरीचा ब्लाऊज असला कारण की कुठे ॲडजस्ट करावं तेच समजत नाही. हे बघा, मागची बाजू पण मी कशा पद्धतीने ॲडजस्ट केली, म्हणजे मागची बाजू झाली पण कटोरीची बाजू आहे ना मी कशी ॲडजस्ट केली ती पण बघा तुम्ही. ब्लाऊज शिवताना मला काहीच वाटत नाही, कारण की ब्लाऊज शिवायला नाही एक माझी आवड निर्माण झालेली ब्लाऊज शिवायची. ब्लाऊज आहे ना माझ्याकडून जवळजवळ अर्धा तासातच शिवणं होतो. आणि मोठा असला तर पाऊण तास लागतो, नाही तर ब्लाऊज आणि साधा असला ना सॉरी प्रिन्स कट तो अर्धा तासातच होतो. त्याला वेळ पण नाही लागत, कारण त्याचे 4च तुकडे असतात त्याच्यामुळे. हे बघा, आता मस्त ब्लाऊज पण माझा कटिंग झालेला होता. आणि कटोरीचा भाग आहे ना मी ती डिझाईनची बाजू होती ना तिथं कटोरी घेतली, म्हणजे जेणेकरून ना ती पदराखाली झाकून जाईल. दुसरी काही घेतली असते ना ते असे विचित्र आले असते, कुठे पण दिसलं असतं. आणि थोडा कपड्यांना डिझाईनसाठी ठेवला, त्यांना थोडीशी डिझाईन लागत होती ब्लाऊजला ना. आणि हा 3-4 ब्लाऊज होता, त्याच्यामुळे त्यांना बाहीला पण डिझाईन लागत होती आणि पाठिणीला पण डिझाईन लागत होती. आणि हे बघा, माझे एवढे ब्लाऊज पण मस्त असे कटिंग करून झालेले होते. आणि अजून हे ब्लाऊज राहिलेले होते आणि हे पण कटिंग करून द्यायचे होते. 3-4 ब्लाऊज होते. आणि ब्लाऊज म्हणजे ट्रेंडिंग साडी होती ना एक, ती येलो आणि ब्ल्यू कलरची, त्यातली ती साडी होती. खूप ट्रेंड आलेला होता साड्यांना पण संध्याकाळच्या वेळेस.
आत्यांनी ना कांदा पात आणली होती गावातून. खूप अशी एकदम कवळी होती तिखट कापून ठेवली, जेणेकरून ना कधी पण करायची असते तर करून घेता येईल. व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.